आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे, तर कुसुमताई सहकारी पतसंस्थेने गेल्या वर्षभरात जी कामगिरी केली आहे, आर्थिक व्यवहार जे झाले त्याबद्दल सांगा. कुसुमताई पतसंस्थेने गत वर्षात अत्यंत चांगल्या पद्धतीची कामगिरी केलेली आहे. साधारणतः गेल्या 5 वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक नफा यावर्षी पतसंस्थेला झालेला आहे आणि तो 72 लाख नफा झालेला आहे. आणि या नफ्याच्या पाठीमागे सगळे आमचे सभासद, हितचिंतक, त्याचबरोबर ठेवीदार आणि पिगमीदार कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे, तो विसरून चालणार नाही. गेल्या 23 वर्षाच्या वाटचालीमध्ये ज्या सगळ्या सभासदांनी, हितचिंतकांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर वर्षभरातल्या ठेवीचा आकडा जवळजवळ 50 कोटीच्या आसपास पोचतो आहे. म्हणजे साधारणतः 47 कोटी 10 लाखाच्या ठेवी आज या ठिकाणी जमा झालेल्या आहेत आणि कर्जसुद्धा 40 कोटी 22 लाख रुपये आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी 22-23ला 29 कोटीच्या ठेवी आणि 22 कोटीची कर्ज होती, आणि आज ती दुपटीपेक्षा जास्त झालेली आहे. आणि या सगळ्या पाठीमागे वसुलीचं जे प्रमाण सातत्यानं उत्तम राखलं पाहिजे ते सुद्धा अत्यंत चांगलं आहे. 98% वसुली, 98.25% वसुली पतसंस्थेनं केलेली आहे. आणि जी काय 1.75 राहिलेली आहे त्यावर 101 अन्वये कारवाई करून ती पुढच्या वर्षी वसूल होईल या दृष्टीने आमचे प्रयत्न असतील. पुढच्या वर्षीची वसुली 100% होईल. पुढील आर्थिक वर्षामध्ये नवीन कोणती तुम्ही निर्णय घेणार आहात किंवा नवीन काही करणार आहात? पुढच्या वर्षभरात पहिला एक मोठा निर्णय आमचा आहे की पावस शाखा स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित करणे आणि पावस अड्ड्यावर एक चांगलं शाखेचं कार्यालय त्या ठिकाणी पुढच्या आर्थिक वर्षात तयार करायचं आहे. त्याचबरोबर अनेक सभासदांची मागणी आहे की गृहकर्ज चालू करा, आणि ही मागणी करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की सर्वसामान्य माणसाला बँक कर्ज देत नाही, आणि हे तर 100% सिक्युअर्ड लोन आहे. आणि म्हणून पुढच्या वर्षभरामध्ये त्या दृष्टीने आमचे प्रयत्न असतील की गृहकर्ज सर्वसामान्य माणसाला, ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, जो भरू शकतो, अशाच माणसाला आम्ही ते देणार आहोत. परंतु बँक काही ठिकाणी त्यावेळेला देत नाही, अशा छोट्या कर्जदारांना आम्ही गृहकर्ज देण्याचा प्रयत्न करणार आहोत. कुसुमताई सहकारी पतसंस्थेने नेहमीच मध्यमवर्गीय किंवा त्याच्यापेक्षा खालच्या भागात त्यांच्या वर्गातले लोक आहेत त्यांना खूप मोठा आर्थिक दिलासा दिलेला आहे. ही कुसुमताईची आतापर्यंतची ख्याती आहे. त्यामुळे गृहकर्ज नक्कीच त्यांना एक चांगला पर्याय निर्माण होईल. त्याचबरोबर कुसुमताई सहकारी पतसंस्था सामाजिक दायित्व आपलं आहे नेहमी मानत आलेली आहे, तर यावर्षी पण असं काही आपण करणार आहात? प्रतिवर्षी जो काही नफा होतो त्या नफ्यातून सगळ्या क्षेत्रासाठी आपण मदत, म्हणजे क्रीडा क्षेत्र असेल, मेडिकलमध्ये असेल, शैक्षणिक असेल, आणि त्याचबरोबर सामाजिक दायित्व म्हणून पाणी पुरवठ्याच्या योजना जरी आज किती जरी झाल्या असल्या तर अनेक भागात पाणी टंचाई आहे. त्या दृष्टीनं छोटे छोटे पाण्याला पूरक पंप बसवणे असेल, पाण्याची टाकी असेल, त्या दृष्टीनं काही उपक्रम आम्ही प्रतिवर्षी राबवतो. याही वर्षी असं संस्थेचा मानस आहे. थोडंसं शाळांना वया पुरवणं, पुस्तकं पुरवणं ही थोडंसं कालबाह्य झालं आहे म्हणण्यापेक्षा शाळेत सगळं मिळतं आहे. म्हणून संगणकाच्या दृष्टीनं काही संगणक देता येतील का काही शाळांना, पण यापूर्वी ते सुद्धा दिले. आणि विशेषतः अजूनही आभा कार्डसारखी शासनाची योजना असूनसुद्धा सर्वसामान्य माणसापर्यंत अजूनही आपण पोचलो नाही आहे. आणि म्हणून काही मेडिकल ज्या प्रॉब्लेम जे येतात त्यावेळेला त्यांना काही आर्थिक आधार लागतो गेल्या तो सुद्धा आधार कदाचित तो आमच्या दृष्टीनं छोटा असेल, परंतु त्यावेळेला त्याची गरज असते, तर तो देण्याचा आमचा प्रयत्न या ठिकाणी पुढच्या वर्षीमध्ये आहे. तुम्ही हे सगळं श्रेय तुमच्या ठेवीदारांना देता, तर काय सांगाल आपण या संदर्भात? नाही, खऱ्या अर्थानं ठेवीदारांनी आमच्यावर प्रचंड विश्वास दाखवलेला आहे. 50 कोटीच्या आसपास ठेवी जमा करणं हे काही छोटं काम नाही आहे, कारण तो विश्वास असल्याशिवाय सभासदसुद्धा पैसे देत नाही. आणि गेल्या 23 वर्षात आम्हाला जी ठेवीतली वाढ दिसते ती फार मोठी आहे. आज 1 लाख रुपये ठेवी ठेवणारा माणूस आमच्यावर विश्वासानं पैसे ठेवतो, आणि याच्या पाठीमागे आमचे त्यावेळेचे आधारस्तंभ कैलासवासी अरुअप्पा जोशी यांची प्रेरणा आहे. कारण आप्पांनी आम्हाला वेळोवेळी सांगितलं आहे की चांगल्या पद्धतीनं काम करा, तुमच्या पाठीमागं सभासद निश्चितपणाने राहतील, आणि त्याची प्रचिती आम्हाला वेळोवेळी येते. आणि म्हणून सभासद आमच्यासाठी सगळेच मोठे आहे. ठेवीदार असतील, चांगले कर्जदारसुद्धा आमच्याकडे आहेत.
की वेळोवेळी आता 98% वसुली हा सुद्धा मोठा भाग आहे. मग त्या दृष्टीनं सुद्धा सगळ्या सभासदांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो, ठेवीदारांचे, कर्जदारांचे, आणि या सगळ्या पाठीमागे संचालक मंडळाबरोबर सगळ्या आमचा कर्मचारी, सगळा स्टाफ. आज जवळजवळ आपण 40 माणसांना रोजगार देतोय. मला वाटतं ही सुद्धा एक मोठी अचीवमेंट आहे. 40 लोक आज व्यवस्थित आपल्या मार्गाला लागलेले आहेत, त्यांना रोजगार मिळालेला आहे. धन्यवाद.